नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. वृक्षतोडीला ब्रेक. 250 झाडांचे जीव वाचले. पर्यावरण प्रेमींचा विजय. अमरावती ते परतवाडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी प्रस्तावित वृक्षतोडीच्या प्रकरणात अखेर मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. वन विभागाने सुमारे 6 किलोमीटर अंतरातील 300 झाडांच्या तोडीस मंजुरी दिल्याचे वृत्त समोर येताच पर्यावरण प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला. या संतप्त प्रतिक्रियेची दखल घेत मंगळवारी सकाळी आदिवासी पर्यावरण संघटनेचे पदाधिकारी तथा वृक्षप्रेमी योगेश खांझोडे, प्यारेलाल प्रजापती यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेत सुरू असलेली वृक्षतोड थांबवण्यात यश मिळवले. दरम्यान सुमारे 50 झाडांची तोड झाल्याचे समोर आले असले तरी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे उर्वरित 250 झाडांचे जीवदान मिळाल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले. या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित वृक्षतोडी विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून न्यायालयाने यापूर्वीच स्थगिती आदेश दिला होता. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला कामाचा आदेश देत वृक्षतोड सुरू केल्याने अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. वृक्षमित्र श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की न्यायालयीन स्थगिती असतानाही करण्यात आलेली वृक्षतोड ही बेकायदेशीर असून याचा सविस्तर अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. पर्यावरण प्रेमींच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांनुसार एका झाडाची वार्षिक किंमत सुमारे 75,000 रुपये आहे. त्या हिशोबाने 100 वर्ष जुन्या झाडाची किंमत सुमारे 75 लाख रुपये ठरते. जर 300 झाडांची तोड झाली असती तर पर्यावरणाचे सुमारे 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले असते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 30 मीटरपर्यंत अतिक्रमण काढून झाडे न तोडताही काम पूर्ण करता येऊ शकते असा दावा देखील पर्यावरण कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर वन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला जात असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच पर्यावरण प्रेमींच्या सतर्कतेमुळे 250 झाडांचे प्राण वाचले असून हा लढा पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे. अचलपूर परतवाडा येथून गौरव प्रकाशन न्यूजकरिता बंडू कुमार. कारण जे आहे ते अमरावती परतवाडा रोडचं जे 300 झाडाचा बळी जाणार होता तो आज कुठंतरी आपण त्या कामावर रोख टाकलेली आहे. आणि विशेष म्हटलं म्हणजे चांदूर नाका ते फक्त अंजनगाव स्टॉपपर्यंत 6 किलोमीटरमध्ये 300 झाडांचा बळी जाणार होता. त्यामधले त्यांनी काही 50 झाडं कापले, पण बाकीचे झाडं 250 वाचवण्यात आम्हाला यश आलं. आणि यामध्ये सर्वात विशेष गोष्ट अशी आहे का उच्च न्यायालयामध्ये PIL दाखल असताना, जनहित याचिका दाखल असताना सुद्धा आमच्या येथील अधिकारी वर्ग जे आहे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असो का वन विभाग असो, यांनी कोणत्याही कागदपत्राची पडताळणी न करता त्या वृक्षांना कापण्यासाठी जी परवानगी दिली आहे ती कोणत्या बेसवर दिलेली आहे. आज जर तुम्ही धीरे धीरे श्वासच नष्ट करसाल तर भावी पिढीला तुम्ही श्वास शिल्लक ठेवसाल का काही? हा एक संतप्त जो सवाल आहे हा करतो. आणि यांनी जे ॲग्रीमेंट केलेलं आहे, वन विभागाने जे परमिशन दिलेली आहे यांना, ही कोणत्या अटी शर्तीवर दिलेली आहे हे महत्त्वपूर्ण आहे. गेल्या 2020 पासून तर आसपासच्या तारखेपर्यंत हे PIL जे दाखल आहे ते केस कोर्टाच्या बोर्डावर लागलेली आहे. बोर्डावर केस लागली असताना सुद्धा यांना अधिकारी वर्गांना वर्क ऑर्डर द्यायच्या अगोदर कळलं का नाही का 300 झाडाचा आपण बळी घेऊन राहिलो. विकासाच्या आम्ही विरोधात नाही आहे, विकास करा, पण झाडे वाचूनही पर्यावरणाचं समतोल राखूनही विकास होऊ शकतो. आज 250 झाडं वाचली. आज विदर्भामधले परतवाडा अमरावती रोडवर सर्वात हेरिटेज झाडं जर कोणते असेल ते एकमेव वाचलेले परतवाडा अमरावती रोडवर जे झाडं आहे. आज ते जर वनसंपदा तुम्ही नष्ट करत असाल तर शेवटी भविष्यामध्ये तुम्ही श्वास भावी पिढीसाठी शिल्लक ठेवणार काय? आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.